महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवारांच्या हस्ते दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यांचा सन्मान करण्यात आला। मात्र याच पुरस्काराच्या सोहळ्यावरून आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग निर्माण झालेला आहे। शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। तर पवारांनी शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। तर संजय राऊतांनी या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलंय। काही गोष्टी राजकारणामध्ये टाळायच्या असतात असं देखील राऊतांनी आता पवारांनी एकनाथ शिंदे यांचा जो सन्मान केला त्यावरून महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये एक मोठी दरी या निमित्तानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का। आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब गेले की लगेच जर राऊत अशा पद्धतीनं बोलणार असतील तर याच्यावर माझं एका ओळीतलं सांगणं आहे, संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे। आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं, वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे। महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे। जरी वेगळ्या वेगळ्या विचाराने आपण राज्य हे करत असलो तरी शरद पवार हे आपल्या राज्याचे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि अशा कार्यक्रमामध्ये ते नेहमी जात असताना गेलं पाहिजे। त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काही पक्षांतर होणे आहे, एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही। पण आपली ही संस्कृती आहे, ज्यांनी चांगलं कार्य केलंय त्याचा गौरव जर होत असेल तर तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही। पण संजय राऊतांचं स्वतःच तो बिघडलेला आहे, त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे। या माणसानं उभाटा गट फोडला, कुटुंब फोडण्याची जी काही जबाबदारी आहे ते संजय राऊतकडे दिली की काय असं शंका वाटते। शरद पवारांचं कुटुंब फोडलं, उद्धव ठाकरे साहेबांचं कुटुंब त्यांनी फोडलं आणि आता त्यांनी हे जो काही पवित्रा घेतला याचा अर्थच असा आहे की हा शेवटची घटका जी उभाटा गट मोजते त्याचा हा अंताचा सुरुवात झालेली आहे। म्हणून राजकारणातला हा खलनायक खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल याला तो कारणीभूत आहे। एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले। पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत। इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही। महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीच नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून चिडचिड करतायत। माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे। मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का,
संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत. त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही. संजय राऊत साहेब यांनी पवार साहेबांवरची जी टीका केली ती हास्यास्पद आहे. त्याचं कारण आहे की मागची 25 वर्ष मान्य संजय राऊत साहेब हे राज्यसभेचे खासदार असून सुद्धा त्यांना जर राजकारणाची व्यापक दृष्टी नसेल तर मात्र हा सगळा पोरखेड आहे असं मला वाटतं. शिंदे साहेबांचा सन्मान एखाद्या समितीने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार जर झाला आणि तो पवार साहेबांच्या शुभाशय झाला तर तिथं मात्र वेगळी आगळी झाला अशा प्रकारचा कांगावा करून टीका करणं हे बरोबर नाही. हे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये इंडिया अलायन्समध्ये मिठाचा खडा घालण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की संजय राऊत साहेब आपण 25 वर्ष दिल्लीमध्ये आहात, आपल्या दृष्टीमध्ये बदल करण्याची गरज आहे असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.